हॅलो, मी सुकेशिनी. माझ्या मील्स बाय सुकेशिनी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि शेअर करा. तर आजची रेसिपी आहे मँगो भापा दोई. ही बेंगोली डेझर्ट आहे आणि चवीला सुद्धा खूप छान आहे. अगदी घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल आणि म्हणूनच आंब्याचा सीझन संपायच्या आधी एकदा तरी नक्की ट्राय केलीच पाहिजे. रेसिपी अगदी सोपी आहे आणि कमी साहित्यात होते. चला तर मग सुरू करूया. मी 1.5 वाटी दही घेतलं होतं. ते दही असं रुमालात गुंडाळून त्यावर वजन ठेवून ते मी रात्रभर ठेवलं होतं. रात्रभर ठेवलंच पाहिजे हे कंपल्सरी नाही. अर्धा तास किंवा 2 तास ठेवलं तरीही चालेल. आता या दह्यातलं पाणी वेगळं झालेलं आहे आणि घट्ट दही हे वेगळं झालेलं आहे. तर हे रुमालातलं घट्ट दही हे मी सेपरेट एका वाटीत काढून घेते. आता माझ्याकडे बरोबर 1 वाटी घट्ट दही आहे, 1 वाटी मी आमरस घेतला आणि 1 वाटी कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे. हे तिघांचं प्रमाण हे सारखंच असावं. कंडेन्स मिल्क हे मुळातच फार गोड असतं, त्यामुळे मी एक्स्ट्रा साखर नाही घेत आहे. जर तुम्हाला अजून गोड हवं असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे साखर ऍड केली तरी चालेल. आता एका भांड्यामध्ये घट्ट दही, आमरस आणि कंडेन्स मिल्क हे तीनही मिक्स करून एक स्मूथ मिश्रण तयार करून घ्यायचं. मँगो भापा दोईचं हे स्मूथ मिश्रण तयार झालेलं आहे. आता पुढे मी याला वाफवून घेणार आहे. पण वाफवण्यासाठी मी एका भांड्यात पाणी गरम करत ठेवते. पाणी आता गरम होते, तर मी स्टीमर मध्ये हे भापा दोईचं मिश्रण वाफवण्यासाठी ठेवून देते. बरोबर 20 मिनिटं मी मिश्रण वाफवून घेतलं आणि त्यानंतर थंड करून एका प्लेटीत मी काढून घेतलं. आपली मँगो भापा दोई तयार आहे, पण मी थोडंसं डेकोरेट करते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. रेसिपी नक्की ट्राय करा आणि ती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत.